सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वैराग भागातील हत्तीज येथून एक धक्कादायक अशी दुर्दैवी बातमी समोर आली आहे. शेअर मार्केटमधील 1,80,00,000 रुपयांच्या मोठ्या आर्थिक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या तणावातून आणि नैराश्यातून एका शिक्षकाने आपल्या कुटुंबासह जीवनयात्रा संपवल्याची ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेमध्ये त्या शिक्षकाने पत्नी आणि 2 निष्पाप मुलांना प्रथम विषारी औषध देऊन संपविले आणि त्यानंतर स्वतः गळफास घेतलेला आहे. या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून हत्तीज गावावर मोठी शोककळा पसरली आहे. योगेश पाटील, त्यांच्या पत्नी माधुरी पाटील आणि त्यांची मुले अथर्व आणि शिवांश अशी या दुर्दैवी प्रकारामध्ये मृत झालेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार योगेश पाटील यांचे वय 41 आहे, तर त्यांच्या पत्नी माधुरी यांचे वय 37 होते. याशिवाय अथर्व आणि शिवांश हे अनुक्रमे 11 आणि 9 वर्षाचे होते. पाटील हे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील चौगाव बुद्रुक येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. सध्या उन्हाळी सुट्ट्या असल्याने ते आपल्या कुटुंबासह मूळ गावी म्हणजेच हत्तीज येथे आले होते. शेअर मार्केटमधील आर्थिक नुकसानीच्या तणावातून गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास योगेश पाटील यांनी त्यांच्या त्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले. पत्नी आणि दोन्ही मुलांना विषारी औषध देऊन त्यांनी जिवे मारले आणि त्यानंतर घरातच गळफास लावून स्वतःचीही जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे दूधवाला दूध देण्यासाठी आलेला असताना घराचा दरवाजा आतून बंद होता आणि बराच वेळा हाका मारूनही आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्या व्यक्तीला संशय आला आणि त्यांनी शेजाऱ्यांना गोळा केले. त्यानंतर नागरिकांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता सदर धक्कादायक प्रकार हा समोर आला. त्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ वैराग पोलिसांची संपर्क साधला. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे, उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव हे त्यांच्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी आले. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट आढळून आल्याचीही माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षक योगेश पाटील हे गेल्या काही काळापासून मोठ्या आर्थिक विवंचनेत होते. त्यांना शेअर मार्केटमध्ये सुमारे 1,80,00,000 रुपयांचा मोठा फटकाही बसला. हे नुकसान भरून काढण्यासाठी आणि इतरांचे पैसे देण्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वीच आईकडून आणि नातेवाईकांकडून मोठी रक्कम कर्ज स्वरूपात घेतली होती. मात्र तरीही आर्थिक कोंडी सुटत नसल्याने आणि इतर कर्जदारांचा दबाव वाढल्याने त्यांनी हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वैराग पोलीस करत असून सखोल कारणांचा शोध घेत आहे. मात्र एकाच सुशिक्षित कुटुंबातील 4 जणांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात मात्र हळहळ व्यक्त होत आहे. वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे. ते नेमके काय म्हणाले ते आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी PI कुंदन गावडे, पोलीस निरीक्षक वैराग पोलीस ठाणे. वैराग पोलीस ठाणे हद्दीतील हत्तीज या गावी एक दुर्दैवी आज घटना घडलेली आहे. सदर घटनेमध्ये योगेश बाळासाहेब पाटील वय 41 वर्ष हे जिल्हा परिषद शिक्षक नंदुरबार येथे कार्यरत होते. ते आणि त्यांची पत्नी माधुरी तसेच मोठा मुलगा अथर्व आणि लहान मुलगा शिवांश असे सुट्टीनिमित्त गावाकडे आले होते. आणि गावाकडे आल्यानंतर शेअर मार्केटमध्ये प्रचंड लॉस झाल्याकारणाने योगेश बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या 2 जे लहान मुलं आहेत त्यांना आणि पत्नीला विष देऊन जीवानीशी ठार मारल्याची संशयित घटना घडलेली आहे. आणि त्यानंतर स्वतः विष पिल्याला दिसून येत आहे आणि नंतर गळफास घेऊन स्वतःही मरण पावले आहे. त्या अनुषंगाने वैराग पोलीस ठाणे येथे एक घटना नोंद झाली आहे आणि पुढील तपास चालू आहे. सुसाईड नोट वगैरे काही सापडले आहे का? त्यात आहे, सुसाईड नोट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी विस्तृतपणे शेअर मार्केटमध्ये कधी सुरुवात केली, त्यांना कसा फायदा झाला, त्यानंतर कसा लॉस झाला याचा विस्तृतपणे त्यात उल्लेख केला आहे. तसंच त्या घटनेबाबत त्यांनी आईची, कारण त्याला वडील नाही आहेत, आईला माफी मागितली आहे. कारण ही त्याच्याकडून खूप काही लॉस झाला होता आणि तरीसुद्धा तो त्यात वाहत गेला, गुंतवत गेला होता आणि त्यामुळे प्रचंड लॉस झाला होता आणि त्यात मानसिक त्याचा खूपच कसला होता आणि त्या कारणानेच बहुतेक त्यांनी स्वतःच्या 2 चिमुरड्यांना, पत्नीला जीवानीशी ठार मारलं आणि स्वतःही आत्महत्या करून जीवन संपवलेलं आहे. दुर्दैवी आणि हृदय तुटून टाकलेली घटना घडलेली आहे. पैसे वगैरे कोण घेतले होते? तसं पैसे त्याचे नात्यातले जे आहेत
त्यांच्याकडनं त्यांनी हे शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी पैसे घेतल्याचा उल्लेख केला आहे, परंतु त्यांना तो पैसा देऊ शकत नसल्याने त्यांच्याबद्दलही त्यांनी स्वतःच दुःख व्यक्त केलेलं आहे.